नमस्कार मित्रांनो, आपण दमा यांची निरोप कथा बघूयात। अतिशयोक्तीपूर्ण विनोदी कथा आहे। अतिशयोक्ती असणारी विनोद निर्मितीसाठीच इथे अतिशयोक्तीचा वापर लेखकांना करावा लागतो आणि अशी कथा वाचक मोठ्या आवडीने वाचतात, तिचा आस्वाद घेतात। ही कथा आहे भोकरवाडीच्या इमानदाराची। तो इमानदार जो आहे बायकोच्या बाळंतपणासाठी डॉक्टरीन बाईला निरोप द्यायला सांगतो नोकराला, आणि तिथून मग ही कथा एक वेगळं वळण घेत पुढे जाते। दमाची ही कथा आहे, अतिशय धमाल आहे। ही कथा ग्रामीण माणसाचं जगणं मांडते आहे, त्यांची विचाराची रीतीसुद्धा स्पष्ट करते आहे। इथे प्रारंभी भोकरवाडी गावाची रस्त्याची अवस्था रेखाटली आणि शेवटच्या भागामध्ये या रस्त्याशी कसा संबंध येतो त्यामुळे लेखकाने रस्त्याचे केलेले वर्णन या कथेशी जुळणार आहे। या कथेमध्ये आहेत अनेक पात्र। त्या तात्या इनामदार एक, त्यांची बाळाधनारी बायको आहे, महादा आहे, बारिस्टर आहे, रंगा आहे, शिवा, भीमू, शंकर आणि अबुजान महत्त्वाचे पात्र। प्रत्येक रंग वेगळा, प्रत्येकाचा ढंग वेगळा। दोन बायका इमानदाराच्या मागच मेल्या आणि म्हणून तिसरी केली आणि तिचंही 6वं बाळक पण होतं। आज सकाळपासूनच तिचे पोट दुखत होते आणि म्हणून इनामदार नोकराला सांगतात की जा, महादा त्याचा नोकर आहे त्याला सांगतात की जा तालुक्याला जा आणि डॉक्टरीन बाईला घेऊन ये। आता पर्यायच नाही, नाराजीने महादा निघतो, पण महादाची बायको तरणी ताठी, बोलायला खरडी होती म्हणून तिचं नाव यांनी काय पाडलं, बालिस्टर। ती म्हणते तू नको जाऊ। तिथं जो बालिस्टरचा एक मेवणा असतो रंगा, त्याचं नाव, रंगाला पाठव म्हणते। मग त्याच्यावर तसं तो फुकट भाकरी खात होता। झोपला महादा, दिवसभर हुंडेगिरी करून रंगा आला, बायकोन त्याला निरोप दिला बालिस्टर बाईंनी। मला वाटलं आताच काय जातं, उद्या जाऊ। ती बाई पैशासुद्धा म्हणाली होती, पैसे मिळतील म्हणून। तसं हा त्या बाईला बाई घरात जाईपर्यंत हा निघालो म्हणतोय आणि उद्या सकाळी निघतोय। त्यानं काय केलं, बडबड न करता अंथरूण घेतलं, मारुतीच्या देवळावर गेला, विचार करायला लागला की निरोप द्यायला आताच गेलं पाहिजे काय, जाऊ पहाटं। आणि म्हणून मग तो उठला आणि पहाटं जायचं ठरवतो। तिथे गेला, सकाळी उठल्यानंतर गेल्यानंतर त्याला जो रस्ता लागला तो खडतर होता, 2-4 ठिकाणी काटे रुतले, लंगडत गेला। तिथं दहाड यांना तोंड देत तिथं तो सकाळी 10ला पोचला। गाव जांभूळवाडी, लोक बसलेले मोडक्या तोडक्या कट्ट्यावर आपले दगडधड गप्पा मारत होते। रंगा आला तेव्हा शिवा चव्हाणने त्याला ओळखलं। मग त्यांची विचारपूस झाली। रंगा म्हणाला की बा अर्जंट काम। शिवा कोणतं रे? रंगाला रात्रीचा निरोप आठवच ना, काय सांगितलं बालिस्टर बाईंना आपल्या। शिवाने त्याला फक्त शिवा म्हटला बीडीवड। तालुक्याच्या गावाला इमानदाराची कोणीतरी बाई आहे आणि तिला निरोप द्यायचा आहे, नेमकं आठवत नव्हते। तमाशाबाज इनामदाराचं कोणीच नातेवाईक तालुक्यात नाही हे शिवाला माहीत होतं। हे रंगा हे ऐकून विचारात पडला आणि शिवाला म्हणला कुठली एक बाई आहे तिच्याकडे जायचं आणि सांगायचं की तुला सवड असली तर बोलिवले। हा निरोप इमानदाराचा। शिवा डोळे विस्फारतो आणि म्हणतो अरे तिच्या बायली इमानदाराचे मी अजून खेळ सुरू आहेच तिचा। हे ऐकून जांभूळवाडीचा एक जण त्याला कसला खेळ असं विचारतो। तर इनामदार हा एका तमाशावाल्या बाईच्या मागं लागला होता आणि शिवानं तात्याच्या कसं रंगेलपणा होता तात्यामध्ये तो सगळं सांगून टाकलं। पण या 5-7 वर्षात त्या बाईपासून दूर गेलेला आणि पुन्हा तो बाईच्या लागला नाही असं शिवानं मग सांगितलं। आणि त्याशिवाय त्यानं रंगावून तालुक्याला बाईला निरोप द्यायला सांगितले नसतेच। आता रंगाची खात्री पडली होती की जी भेटेल तालुक्याला ती आणायची असं शिवा म्हणाला। आणखी काही निरोप आहे का असं विचारताच रंगाला आठवण झाली की ह्या पैशाची काळजी करायची नाही। पैशाचा उल्लेख झाला की शिवा म्हणला अरे म्हणजे समजा फुल ताफा बोलवला असणार, आता नाच गाण्याचा कार्यक्रम तिथं जायचं। मग लोकांची उत्सुकता वाढली जांभूळवाडीच्या, तात्या ही कार्यक्रम ठेवतो म्हटल्यावर मग रंगाने देऊन टाकलं निमंत्रण त्यांना लोकांना। सगळी खुश। शिवाने रंगाला जीव घातला आणि रंगाला निरोप पोचवायचा होता। शिवा म्हणाला की भीमू घिसाडी आहे की नाही, आपला भीमू घिसाडी तालुक्याला चालला आहे आणि तूही जाणारच आहेस। एक काम कर की आपण काय करू, रंगा तुझा निरोप भीमूला सांगू। रंगाचा जीवच हलका झाला। भीमूचा साडू तालुक्याला होता, त्यामुळे निरोप नक्की पोहोचला जाणार याची खात्री शिवाला। निरोपावर निरोप कसा पुढं जातोय पहा। शिवा रंगाला घेऊन घरी गेला, दोघे जेवले आणि निवांत वाघासारखे झोपले। भीमू लवकरच झोपला, घटका विश्रांती घ्यावी असं त्याला वाटले। तो झोपला, एकदम संध्याकाळी उठला।
इनामदाराचा निरोप घेऊन तो निघाला होता. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला तो सांगायचा काय मला निरोप द्यायचा आहे, महत्त्वाचं सांगत चालला. तालुक्याला पोहोचला. चांगली रात्र झालेली. साडूच्या घरी पोहोचला. उशीर झालेला. त्याचा शंकर घिसाडी. साडू त्याला म्हणाला, का बरं उशीर केला येण्यास? भीमू म्हणाला की भोकरवाडीच्या एक इनामदार आहे आणि त्यांचा एक अर्जंट निरोप होता. जेवण खाण झालं आणि नंतर त्यांनी निरोपाबाबत विचारलं. भीमू म्हणाला की जरा नाजूक काम आहे. नाजूक कामात शंकर बराच दर्दी समजता. भीमूनं त्या शंकरला विचारलं की बाई मिळेल का कुठं? शंकर चमकलाच. तो म्हणाला, भले तुम्ही बी आमच्यात कॅम्पात निघाले का भाऊजी? शंकर भीमूच्या गालावरती टिचकी मारली. भीमू थोडा लाजला, बराचसा घाबरला. मग त्याने खुलासा केला की भोकरवाडीच्या इनामदाराला बाई हवी. बाई कशाला? असं भीमूने विचारताच भीम म्हणाला, इमानदाराला म्हणा तिचा मुक्का घ्यायचा आहे, तिचा मुक्का. हे सकाळी कट्ट्यावर असं ऐकलं होतं भीमून कोणाच तरी गावातल्या लोकांचं, म्हणून तो बोलला. आता इनामदार नाचगाण्याचा कार्यक्रम करतो भीमून सांगितलं. पैशाची गोष्ट त्याने केली. भीमूची माहिती ऐकून शंकरच्या तोंडाला तर पाणी सुटलं, कारण तो बऱ्याच दिवसात तमाशाकडे गेला होता आणि आता त्याला त्याची जी अंबुजान होती तमाशातली, त्या अंबुजांशी आता बोलायला जमेल, तिच्यासोबत भेटायला जमेल आणि फुकटात तमाशा पाहायला मिळणार असं त्याला वाटलं. शंकर त्या भीमूला म्हणाला की तो अंबुजानला दुसऱ्या दिवशी भेटायला जाणार. भीमूने अंबुजानविषयी विचारले तेव्हा ते सांगितलं की ती अंबुजान एक बाई आहे जुनी आणि एकदम अशी बेस्ट असणारी ती बाई आहे, असं तो तिथे सांगतो आहे. शंकरने आश्वासन दिल्यामुळं भीमू आता एक बिनघोर झाला की बा आणि शांतपणे झोपला. झोपेत स्वप्नात ती जी अंबुजान आहे त्या अंबुजानने भीमूच्या गालाचा गुच्चा घेतला. दुसऱ्या दिवशी भीमू निघून गेला, पण शंकर मात्र कामाच्या रगाड्यात दिवसभर कामात अडकून पडला. सायंकाळी घरी आल्यावर जेवण करून तो अंबुजानला भेटला आणि शंकरने स्वतः तिखटमीठ लावून तिला इमानदाराची बैठक करायची ठरवलेली आहे असे सांगितले. शंकर निरोप पोहोचला, तुला बैठकीला जायचं. स्वतःच्या मनाने तिला 1,500 मिळतील असंही त्यानं सांगून दिलं. 1,500 ऐकून अंबुजान खुश झाली, पण तिला एक जुना प्रसंग आठवला इमानदाराचा. काय की 5-7 वर्षापूर्वी इमानदारानं तिच्या हाती फक्त 100 रुपये टेकवले आणि नंतर त्याच्याकडे कधी गेलीच नाही. शंकर मात्र त्याला विश्वासात घेत म्हणाला की इमानदारानं 1,500 रुपये त्याच्या समक्ष असे बाजूला ठेवले देण्यासाठी. अंबुजानने शंकरला बैठकीच्या तयारीबद्दल विचारले. शंकर म्हणाला की इनामदाराने हंड्या धुतरं चकपक करून ठेवल्यात, हल्ला रंग मारला आहे, शालू पैठणी अशा काढून ठेवल्यात. हे ऐकून अंबुजान जास्त चौकशी केली नाही. शंकरनं आणखी बरेच होऊन सांगून तिला गार करून टाकलं. अंबुजानने त्याला पान करून दिलं. स्वतःच्या बटव्यातला खास हैदराबादी जर्रा त्याच्या हातावर ठेवला. शंकर खुश होऊन विंगेत जाऊन बसला. संबंध तमाशा त्याने तिथेच बसवून पाहिला. दुसऱ्या दिवशी अंबुजाने दिवसभर आवरावर केली. तिसऱ्या दिवशी सगळा ताफा घेऊन भोकरवाडीला निघाले. बैलगाड्या निघाल्या. भोकरवाडी रस्त्याने त्यांना धक्का धडाधड हिसके दिसले. सगळ्यांची हाडं अशी खिळखिळी. चिखल उडाल्यामुळे अंगावरचे कपडे खराब. ताफा भोकरवाडीला पोचला. दुपार उलटून गेली. ताफा दिंडी दरजळ आला तेव्हा महादा तिथं चिली मोडत बसला होता. हा सुरुवातीला निरोप देणारा महादा. इमानदाराला पोरगा होऊन 4-5 दिवस झाले होते. कोणाकोणाला बोलावले त्या त्याच्या लक्षातच नव्हते. अंबुजान आली हे ऐकून त्याला आश्चर्य वाटलं आणि मग तो खुशी झाला. तो बाहेर आला आणि त्याने अंबुजानचे स्वागत केले. तिला आधीच दिलं बैठकीची. अंबुजानला पोटात त्रास. ती तळमळत. इमानदार तिला ओवा देतोय, सोडा देतोय. पोट शकतात. पोट दुखणं थांबत नाही. जास्तच विवळते. हात ठेवते पोटावर आणि लोळण घ्यायला लागते. डोळ्यात पाणी येतं. 7 वर्षांनी ती गरोदर राहिलेली असते. इमानदार तिच्याकडे निरखून पाहतो. अंबुजानला दिवस गेले होते. इमानदार चिंताक्रांत होऊन तिच्याकडे पाहत होता. मग त्याने महादाला हाक मारली. महादाला त्याने तालुक्यात जाऊन एक बाई डॉक्टर ताबडतोब आणायला सांगितले. आता या कथेमध्ये हीच सुरुवात होती, हाच रस्ता होता. अशी विनोदी ही कथा आहे. दमा मिरासदाराने भोकरवाडीच्या रस्त्याचे प्रारंभीचं आधी केलेलं जे वर्णन आणि शेवटी केलेलं वर्णन, तसेच इमानदाराच्या बायकोचीकडे पोट दुखणं आणि डॉक्टर ताईला निरोप धाडणं, हे प्रारंभीचे वर्णन आणि शेवटचं वर्णन याच्यामधलं साम्य आता इथं साधलेलं आहे.